महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना मी त्रिवार वंदन करतो। तथागत भगवान बुद्धांच्या धम्मपथावर आरूढ असलेला आदरणीय भिक्खू संघ यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो। बुद्ध शासन चॅनलचे आदरणीय सर्व दर्शक, धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका यांना मी वैशाख पौर्णिमेच्या खूप खूप मंगलमैत्रीपूर्वक शुभेच्छा देतो। आज जगभरामध्ये बुद्ध जयंती हा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा सण साजरा केला जातो। या दिवशी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला। बोधिसत्व सिद्धार्थ यांना याच वैशाखी पौर्णिमेला उरुवेला म्हणजे आजची बौद्धगया या ठिकाणी संबोधी प्राप्त झाली आणि याच वैशाखी पौर्णिमेच्या दिनी तथागत भगवान गौतम बुद्धांना कुशीनगर येथे महानिर्वाण प्राप्त झाले। आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतांमुळे तथागत बुद्धांना जगातील महागुरु मानले जाते। बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे 180 देशातील लोक, बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात। बुद्ध पौर्णिमेला बुद्धगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात। बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे। गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी 7 वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका बोधिवृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले। ही घटना वैशाख पौर्णिमेलाच झाली। तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो। जगातील दुःख नाहीसे व्हावे, जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी निरनिराळे मार्ग अनुसरले। यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला। वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला। ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। आरंभीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धम्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्वावर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता। या काळात भगवान बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला पण मानव देह धारण करणाराच मानला जात होता। त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी प्राप्त झाली म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्य आहेत व जगाचे रहाटगाडी कसे चालते या संबंधीचे ज्ञान प्राप्त झाले। त्यांना प्रथम 4 आर्य सत्याचा साक्षात्कार झाला। जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण, तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे। या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली। दुःख कशामुळे उत्पन्न होते या संबंधी विचार करता त्यांना आढळून आले की हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते। एकाच वस्तूबद्दल 2 व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळवण्यासाठी भांडण, तंटे, झगडा, हाणामारी आलीच। तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे असे दुसरे आर्य सत्य त्यांना समजले। ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे
ती गोष्ट कारण नाहीसे केले म्हणजे नष्ट होते हे अबाधित तत्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग असला पाहिजे हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळले आहे. तेव्हा हे जन्म मरणाचे रहाटगाडगे कसे चालते याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काहीतरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्म मृत्यू कसे होतात हे स्पष्ट करणारी काही एक कार्यकारण परंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकार परंपरेने कसा संबंध पोहोचतो हे प्रतीत्य समुत्पादात सांगितले आहे. म्हणजे मागील जन्म आणि पुढील जन्म असतात. स्वतः गौतम बुद्धांचे अनेक जन्म झाले. त्या जन्मांच्या कथांना जातक कथा म्हणतात. बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महानिर्वाण विहार या ठिकाणी 1 महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित असले तरी बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देतात व येथील बुद्ध विहारात आस्थापूर्वक पूजा करतात. या विहाराचे महत्व गौतम बुद्धांच्या महानिर्वाणाशी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या निर्वाण पदाच्या अवस्थेतील भूस्पर्श मुद्रा 6.1 मीटर लांबीची मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला आहे. विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले. बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायांनी घराबाहेर आणि घरामध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तींची फुले वाहून दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधी वृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्यांच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामामुळे पुण्य मिळते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लोक बुद्धांच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवले जातात. या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी वंदना घेतात. बौद्ध परंपरेतील लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र धम्मस्थळांना जाऊन वंदना पूजा करतात. बौद्ध धम्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो. या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीतिरिवाज आणि संस्कृतीनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियातील देशात हा दिवस वेसाक उत्सव म्हणून साजरा केला जातो. वेसाक म्हणजे वैशाखी. या दिवशी घरामध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते. बौद्ध धर्माच्या ग्रंथांचे अखंड वाचन पठण केले जाते. बुद्ध विहारांमध्ये आणि घरांमध्ये अगरबत्त्या लावल्या जातात. बुद्ध मूर्तीवर फळ फूल चढवले जाते आणि दिवा लावून पूजा केली जाते. बोधी वृक्षाची सुद्धा पूजा केली जाते. त्यांच्या फांद्यावर हार व रंगीत पताका सजवले जातात. मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाभोवती दिवे लावतात. या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो. पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करून खुल्या आकाशात सोडले जाते. गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते. बौद्ध अनुयायांना तेथे जाऊन प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी याच दिवशी
बाहेर काढून ठेवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. या प्रसंगी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील, प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे 20,000 लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशा प्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली. नंतर 1951 मध्ये बाबासाहेबांच्याच अध्यक्षतेखाली 3 दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस 1953 सालापासून सुरुवात केली. 1956 सालापर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. म्हणूनच ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात. इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते, मग मानवतेचा महान संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांच्या जयंती सुट्टी का नाही? सुट्टी वाढवून आम्हाला द्या, अशी आग्रही मागणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तात्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही 1942 पासूनची मागणी होती. बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे व दबावामुळे 27 मे 1953 रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी 1953च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे. भारतामध्ये भगवंताला संबोधी प्राप्त झाली. भारतामध्ये भगवंतानी धम्म चक्र प्रवर्तन केले आणि भारतामध्ये भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झाले. आम्ही भारतीय बौद्ध लोक धन्य आहोत की आम्हाला भगवंताचे दर्शन जवळून होत आहे. आज आमच्या देशामध्ये बुद्धभूमीमध्ये सर्व काही आहे. भगवंताच्या प्रत्येक पावलाचे स्मरण भारतात आहे. ज्या ज्या ठिकाणी भगवंताचे पवित्र चरण पडले ती पवित्र जागा आजही भारतात आहे. जगातील सर्व बौद्ध उपासक उपासिका, बौद्ध राजा, बौद्ध राणी, सर्व लोक भगवंताच्या धम्माचे पालन करतात आणि संस्कार, बौद्ध धम्मातील रीतिरिवाजांचे जे संस्कार आहेत त्या संस्कारांना स्मरण करून आपल्या संपूर्ण जीवनात उज्ज्वल तऱ्हेने सुख आणि शांतीचा आनंद प्राप्त करतात. आणि आम्ही सुद्धा ते करायला पाहिजे. भगवंताच्या धम्मामध्ये शिलाचे पालन केले तर मनुष्याला सर्व सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते. हा आनंद अलौकिक आहे. प्रत्येक भारतीय बौद्ध उपासक आणि उपासकांनी तथागतांच्या धम्माचे आचरण करावे, शिलाचे पालन करावे. जे जे काही विकार आहेत, क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष, जे जे काही विकार आहेत, या विकारांना नष्ट करून
शिलाचे पालन करून जीवनातील खऱ्या सुखाचा आनंद प्राप्त करावा. भवतु सब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.